विधानसभेचा महासंग्राम संपलेला आहे। महायुतीला जनतेचा कौल मिळाला असून राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पोहोचले। तिथंच त्यांची भेट आमदार रोहित पवार यांच्यासोबत झाली। तिथं त्यांच्यात एक किस्सा घडला। अजित पवारांनी मिश्किल शब्दात पुतण्या रोहित पवार यांना टोला लगावला। सध्या अजितदादा आणि रोहित पवारांची ही भेट चर्चेचा विषय ठरतीये। नेमकं काय घडलं पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। दर्शन काकाचं मला थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय झालं। आज दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे। यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेते कराडला पोहोचले। शरद पवार यांच्यासोबत निलेश लंके, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील हे देखील पोहोचले होते। तर अजित पवार देखील समाधी दर्शनासाठी कराडला पोहोचले। तिथंच त्यांची भेट रोहित पवार यांच्यासोबत झाली। तेव्हा अजितदादांनी रोहित पवारांना थेट काकांचं दर्शन घेण्याचा आदेश दिला। या भेटीचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे। कराडमध्ये प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली। माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावलाय। तसंच दर्शन घे काकाचं असं म्हणतात काकाच्या पाया पडत अर्थात अजित पवार यांच्या पुढे नतमस्तक होत रोहित पवारांनी वरिष्ठांचा आशीर्वाद घेतला। पण थोडक्यात वाचला असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना टोलाही लगावल्याचं पाहायला मिळतंय। पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो। विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे। शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे। आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे। मी त्यांचं दर्शन घेतलं। जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती। नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं। पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही। पण शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता। पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे। मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे।